बसवलेत प्रत्येक ठिकाणी. आणि 9:30 झाले आणि सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुणेरी कोकणस्थमध्ये. आणि आत्ता आपण चाललेलो आहोत पुणे ते मुंबई. आणि आजचा आपला प्रवास असणार आहे पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरून. आणि बऱ्याच वेळा मी प्रवास केला आहे पण आपण कधी शूट केला नव्हता, तर आज पहिल्यांदा मी शूट करणार आहे पुणे मुंबई एक्सप्रेसवे, तेही आपल्या टाटा नॅनो. तर चला आपण ह्या ड्राईव्हचा एक्सपिरियन्स घेऊ की मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती टाटा नॅनो कशी जाणार आहे. तर आता आपण ह्या बालेवाडी परिसरामध्ये आलेलो आहोत. पुढे आता हिंजवडी आहे. आता बाजूने आपला मेट्रो रेल्वेची लाईन आहे. सकाळी आपण इथनं 7:30 वाजता घरातून निघालो आणि त्यात 8 वाजलेत. सकाळी थोडीशी ट्रॅफिक कमी आहे. तर इथं मॅपमध्ये 2.5 तासाचा प्रवास अजून दाखवतोय. 140 किलोमीटर. तर मित्रांनो, आता आपण कनेक्ट करणार आहोत मुंबई पुणे एक्सप्रेसवे द्रुतगती मार्ग. तर इथे छान अशी आपण गाडीचा आपण आज परफॉर्मन्स बघणार आहोत. आणि इथे आपली स्पीड लिमिट आहे हायवेची ही 100ची आहे. तर बघूया आपली गाडी कशी ह्यावरती आपण परफॉर्म करतो. या प्रवासाची खास गोष्ट म्हणजे पुणे मुंबई एक्सप्रेसवर गाडीची हायवे स्टॅबिलिटी आणि ड्रायव्हिंगचा अनुभव. तासी 100 किमी आपण ह्या वेगाने आपण इथे गाडी चालवत आहोत. आणि चांगल्या प्रकारे क्रुझिंग देखील टाटा नॅनो करताना इथे आपल्याला दिसत आहे. पहिलाच टोल नाका आला आता. ह्या टोल नाक्यावरती आपण टोल भरू आणि पुढे जाऊ. आपण फास्ट लेनला आहोत आणि 100चं स्पीड मी मेंटेन केलेलं आहे. आता इथं ओव्हरटेक झालं की माझ्या मिडल लेनला मी येणार आहे, कारण ही पहिली लेन ही फक्त फास्ट लेनसाठीच असते, हे ओव्हरटेकिंग. विशेष म्हणजे 100च्या स्पीडने लेन बदलताना गाडी खूप स्थिर वाटली आणि बॉडी रोल खूपच कमी जाणवत आहे.
ओव्हरटेकिंग करताना कोणतीही घाई किंवा तणाव जाणवत नाही आहे. गाडीमध्ये एक प्रकारची कमांडिंग फिलिंग येते ड्राईव्ह करताना आणि त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासात आत्मविश्वास आणखी वाढतो आणि हे सिद्ध देखील झालेले आहे. डॅशबोर्डवरती देखील आपली स्पीड इथे दिसत आहे की 100च्या स्पीडने आपली गाडी धावत आहे. राईट साईडला खाली आता हे टनेल झालेत. तिथून आपल्याला आता नवीन जो मिसिंग लिंक होणार आहे तिथे हा रस्ता कनेक्ट होणार आहे. तर सध्या आपण लेफ्ट साईडला एक्झिस्टिंग रोड आहे तिथून आपण आता चाललेलो आहोत. राईट साईडला खाली चांगले असे टनेलचे मार्गिक आहेत. आपला मिसिंग लिंक वरचा देखील व्हिडिओ येणार आहे, तर ह्या व्हिडिओनंतर मी नक्कीच अपलोड करणार आहे. स्पीड कॅमेरे बसवलेत प्रत्येक ठिकाणी. लेफ्ट साईडला लोणावळा खंडाळा एक्झिट. इकडे आपल्याला आता घाटातून आता प्रवास करायचा आहे. घाटामध्ये काही ठिकाणी मी स्पोर्ट्स मोड यूज करतो आणि त्या मोडमध्ये गाडीचा पिकअप अधिक चांगला वाटतो आणि ओव्हरटेकिंग करताना जी पॉवर पाहिजे ती सहज मिळते. त्यासाठी मी खास हा स्पोर्ट्स मोड यूज करतो. सिनेरी मस्त आहे. तर छान अशी सिनेरी दिसते समोरची आणि आता मिसिंग लिंक नंतर हा घाट आपण नक्कीच मिस करणार आहोत आणि पावसाळ्यात तर हा घाटावरनं प्रवास छान वाटतो. आता ह्याच्या पुढे आपण मिसिंग लिंकवरनंच प्रवास करणार आहोत.
मित्रांनो, या प्रवासादरम्यान आपण एक आता इथे नाश्त्यासाठी थांबणार आहोत. आपण एका छान अशा फूड प्लाझावर थांबणार आहोत आणि तिथे छान अशी आता इथे समोर दिसते हवी अशी मोठी अशी पार्किंगची व्यवस्था खूप चांगली आहे. आणि आता आपण थोडा इथे ब्रेक घेऊ आणि मग पुन्हा आपण प्रवास आपला सुरू करू. 93.7 25.6चा ॲव्हरेज. तर आपण अशी गाडी छान अशी पार्क केली आणि आता आपण फूड ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत आणि बघूया आता काय आपल्याला ब्रेकफास्टला काय ऑप्शन आहेत. बरेच ऑप्शन आहेत इथे तसे, तर आपण त्यातलं काही छान असं वाटेल ते आपण चॉईस करू. इथली खास म्हणजे असं इथले वॉशरूम आहेत ना, एकदम क्लीन अँड नेट आहेत. तर मित्रांनो, आम्ही इथे नाश्त्यासाठी बर्गर घेतलेला आहे आणि तुम्ही देखील या नाश्ता करण्यासाठी. आणि इथे समोर श्री गुरुदत्त देखील स्नॅक सेंटर आहे. तर माझा एक्सपिरियन्स आहे की तिथे थोडं रिझनेबल प्राईजमध्ये छान नाश्ता मिळतो आणि बाकीच्या ठिकाणी म्हणजे खूपच कॉस्टली आहेत. तर मित्रांनो, हा आहे फूड मॉलचा परिसर आणि समोर एस टी महामंडळाच्या बस थांबतात. खूप मोठा एरिया आहे, पार्किंगची जबरदस्त सोय आहे हा एक्सप्रेसवे समोर. तर मित्रांनो, आता आपण जवळपास 9:30 झाले आणि आता आपण पुढचा प्रवास करणार आहोत. आता आपण ठाण्यात जाणार आहोत. तर छान असा प्रवास झाला आणि नाश्ता पण झाला, चांगलं एनर्जेटिक वाटलं चांगला ब्रेकफास्ट करून. आणि आता आपण पुन्हा परतीचा प्रवास करू. इथे चांगली आपल्याशी टाटा नॅनो आपण पार्क केले. तर मित्रांनो, आता आपल्याला दुसरा टोल लागलेला आहे खालापूरचा आणि इथे ह्या एक्सप्रेसवर 2च टोल आपल्याला लागतात. खोपोली टोल नाका आपण सोडला आहे. आता इथून अलिबागला वगैरे जाण्यासाठी रोड आहे लेफ्ट साईड. आपल्याला समोर स्ट्रेट जायचंय मुंबईच्या दिशेने. आता इथून पुढे पनवेल, त्याच्या आधी अटल सेतूकडे जाणारा पण रस्ता लागतो. तर मित्रांनो, आता माझा आवडीचा पॅच येणार आहे ड्रायव्हिंग करण्यासाठी, तर नक्की बघा. तर मित्रांनो, इथनं लेफ्ट साईडला जे आहे ना, अटल सेतूला रस्ता जातो. तर आपल्याला स्ट्रेट जायचं पनवेल. इथून मुंबई चर्चगेट हा एक शॉर्टकट आहे मुंबई एअरपोर्टला, नवी मुंबई एअरपोर्टला सुद्धा. पनवेलला आलो पण आता लेफ्ट साईडला JNPT पनवेल एक्झिट. आता आपल्या इथे मुंबई पुणे एक्सप्रेसवे समाप्त झालेला आहे. द्रुतगती मार्ग समाप्त.
मित्रांनो, आता कळंबोली ते ठाणे हा शहरातील प्रवास देखील खूप मजेशीर होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, समोर बघू शकता डाव्या साईडला मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन. खूप छान नजारा. शहरातील वाहतुकीमध्ये नॅनोचा कॉम्पॅक्ट आकार आणि AMTचा फायदा खूप होतो. ट्रॅफिकमध्ये सहजपणे मार्ग काढत पुढे जाताना आपल्याला दिसत आहे. तर मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहोत कळव्या नाक्यावरती आणि इथनं आपण लेफ्टकडून वरती आपण जाणार आहोत कळवा ब्रिज आणि आपल्याला राईट साईडने जायचं साकेत ठाण्यामध्ये. मित्रांनो, आत्ता 11:15 वाजलेत आणि आपण आता ठाण्यामध्ये एंटर केलेलं आहे आणि ते थोडंसं आपलं काम आहे आणि काही विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा आपण रात्री परतीचा प्रवास करणार आहोत. तर या व्हिडिओमार्फत आपल्याला टाटा नॅनो मुंबई पुणे एक्सप्रेसवरती रात्रीचा देखील कशा पद्धतीने ड्राईव्ह होते कार आपली, तर हे देखील तुम्हाला या व्हिडिओमार्फत बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ इथे संपलेला नाही आहे. पुन्हा आपला व्हिडिओ ह्या कंटिन्यू ह्या व्हिडिओमार्फत रात्रीचा प्रवास देखील आपण दाखवणार आहोत. तर मित्रांनो, नाईट ड्रायव्हिंग सुरू झालेली आहे. रात्रीच्या वेळी नवी मुंबईतील सिटी ड्रायव्हिंग आणि आता ही खूप आरामदायी वाटते आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे ही रात्रीचं ड्रायव्हिंग करायला खरंच छान वाटतं, कारण थोडंसं थंड वातावरण आहे रात्रीचं आणि छोट्या छोट्या गॅप्समधून नॅनो पण आपली सहज पुढे जाते आणि शहरातून बाहेर पडून आता लगेच आपण एक्सप्रेसवरती पण लागणार आहोत आणि रात्रीच्या शांत वातावरणात ड्रायव्हिंगचा खरा आनंद देखील आपल्याला अनुभवायचा आहे.
मित्रांनो, दिवसा खूप गरम होत होतं आणि उन्हाच्या दिवसामुळे, पण हा रात्रीचा प्रवास आहे ना खूपच रिलॅक्स आणि फ्रेश वाटतो. कमी ट्रॅफिक आणि थंड वातावरण आणि नॅनो AMTची सोपी ड्रायव्हिंग यामुळे संपूर्ण परतीचा प्रवास चांगला वाटतोय करायला. तर मित्रांनो, एकूणच पुणे मुंबई एक्सप्रेसवर टाटा नॅनो AMT सोबतचा हा प्रवास खूपच रोमांचक होता. हायवेवरील स्थिरता, शहरातील चपलता, स्पोर्ट्स मोडमधील प्रतिसाद आणि रात्री ड्राईव्हचा आरामदायी अनुभव यामुळे छोट्या गाडीने पुन्हा एकदा खूपच प्रभावित केलं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.